काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड करायचा, तर त्यानंतर डोळ्यासमोर एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आला माझ्या. एकंदरीत जर बघायला गेलं तर मग मुलींसाठी स्पोर्ट्स सेफ आहे का नाही हा क्वेश्चन मार्क आहे. कारण की याच्यात राजकारण आल्यामुळे त्यांचा जे खेळाडू जे श्रीमंत आहे ते पुढे जातात. गरीब खेळाडू हे खूप मागे राहतात. आपल्यातला जगातला सर्वात वेगवान धावणारा खेळाडू हुसेन बोल्ट काहीतरी सेकंड कमी करण्यासाठी 9 वर्ष गेले त्याचे. बरोबर. तर तुम्हाला 2 वर्षात काय भेटणार आहे? जे रेग्युलर आपले स्पोर्ट्स केले जातात शालेय स्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय स्तरावरती, तर त्याच्यात कोणते चेंजेस आणायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स चॅनलवरती. जसं की तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक वेळेस मी तुमच्यासाठी एक नवीन व्यक्तिमत्व आणि नवीन कन्सेप्ट घेऊन येतो आपल्या चॅनलवरती आणि तुम्हाला नवीन क्षेत्राबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच संदर्भात आज आपल्याबरोबर एका वेगळ्या क्षेत्राबद्दल डिस्कस करण्यासाठी अभिजित दादा जोडले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार सर. अभिजित दादांबद्दल जर बोलायचं झालं तर हे नॅशनल लेवल रनर आहेत. नॅशनल लेवल चॅम्पियनशिप यांनी 2024 मध्ये जिंकलेली आहे 200 मीटरच्या शॉर्ट रन फॉर्मॅटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ते आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद करण्यासाठी जाणार आहेत. ते म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी ते धावणार आहेत 30 दिवसात आणि आपलं रेकॉर्ड ते बनवण्याच्या मार्गावर आहेत. सो त्याच्याबद्दलच आज आपण या पूर्ण पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. कशी त्यांची जर्नी सुरू झाली, काय काय प्रयत्न त्यांनी केले, नॅशनल चॅम्पियन कसे झाले आणि या वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांनी कशी तयारी केली आणि काय त्यांचे प्रयत्न यासाठी राहणार आहेत, याबद्दल आज पूर्ण पॉडकास्ट आपण या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहेत. सर दादा, पहिला क्वेश्चन असा असेल की सगळ्यात महत्त्वाचं, आपण या वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल बोलायच्या अगोदर, जे तुम्ही करणार आहे त्याच्याबद्दल बोलायच्या अगोदर पहिले आम्हाला थोडीशी पार्श्वभूमी द्या की तुम्ही या क्षेत्रात कसे आले, नॅशनल चॅम्पियन कसे झाले, सुरुवात कुठून केली, कॉलेज कुठून केलं, एज्युकेशन कुठून केलं आणि स्पोर्ट्समध्ये कशा तुम्हाला इंटरेस्ट जागा झाला? पहिले तर मला आर्मीची सवय लागली आहे. आर्मीसाठी आपण एक देशसेवेसाठी काहीतरी करावं. त्यानंतर आमच्या इथले एक बाबा होते, ते आर्मी AMC मध्ये होते. तर त्यांनी मला ही सवय लावली आर्मीची. तर ती करता करता प्रॅक्टिस करता करता मला थोडी स्पोर्टची सवय लागली. ज्यावेळेस 7वीला होतो त्यावेळेस तालुका लेवल स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्याच्यानंतर हळूहळू चांगली प्रगती व्हायला लागली. त्यानंतर मला एक कोच भेटले सिन्नर तालुक्यामध्ये, सचिन चकोर नावाचे. त्यांनी मला मुलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर मग थोडं परफॉर्मन्स अजून वाढवण्यासाठी थोडं घर सोडावं लागलं मला. त्यानंतर मी थोडं हरियाणा रोहतक साईडला गेलो. हरियाणा. तर तिकडं थोडा प्रॅक्टिस कोचिंग थोडी प्रॉपर भेटल्यामुळे माझा परफॉर्मन्स चांगला आला. त्यानंतर 2 वर्ष थोडा ऑफ सीझन घेतला, कारण की परिस्थिती कुठं ना कुठं आडते. त्यामुळं थोडं ब्रेक घेतला, थोडा जॉब केला थोडा. त्यानंतर पैसे आल्यानंतर थोडा सप्लिमेंट, प्रॉपर डाएट त्यासाठी खर्च केला. आणि 2023 मध्ये मी चॅम्पियनशिपची प्रॅक्टिस करायला लागलो. तिकडे हरियाणालाच का? हरियाणालाच. म्हणजे सलग 5 ते 6 वेळा मायक्रो सेकंदामुळे जात होतो मी. अच्छा. काहीतरी. पण नंतर हळूहळू प्रगती करत कुठं चुकतंय काय चुकतंय ते करता करता मला चॅम्पियनशिप घ्यायला ही 7 वर्ष गेले माझे, नॅशनल चॅम्पियनशिप घेण्यासाठी. मग थोडं चांगलं वाईट पण वाटायचं की आपण एवढं करतोय, भरपूर लोक टोमणे पण मारायचे का तू प्रॅक्टिस करतोय काय करू शकत नाही. पण ज्यावेळेस चॅम्पियनशिप घेतली ते म्हणता कोणी जे बोलत नाही ते सुद्धा येतात, तर ते मला कळायला काही अनुभव आला. त्यानंतर चॅम्पियनशिप 2024 चॅम्पियनशिप घेतल्यानंतर थोडा अजून प्रोत्साहन वाढलं, माझं मोटिवेशन वाढलं. मी स्वतःला माझं मोटिवेशन करत होतो. त्यानंतर चॅम्पियनशिप झाल्यानंतर एक म्हणलो काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड करायचं. वर्ल्ड रेकॉर्डसाठी तर 200 मीटर चॅम्पियनशिप झाल्यानंतर ऑफर आली होती, पण पैशाच्या कारणास्तव थोडं मागं राहिलो. त्यानंतर म्हटलो काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड करायचा. तर त्यानंतर डोळ्यासमोर एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आलं माझ्या. 2021ला मी ती एंट्री केलेली, पण ती माझी सक्सेस नाही झाली. त्यानंतर परत मी 2025ला जानेवारी 2025 मध्ये एंट्री केली. त्यानंतर माझा सक्सेसफुलचा मेसेज झाला 3 महिन्यानंतर. काय ते रजिस्ट्रेशनची काय प्रोसेस असते? ती रजिस्ट्रेशनची प्रोसेस अशी असते की आपण डेलीचं आपलं टार्गेट, नंतर रुटीन तो आपल्याला मेल करून आपल्याला पूर्ण डिटेल त्यांना पाठवावं लागते. त्यानुसार ते आपल्याला ऑनबोर्ड करतात. हो. त्यानंतर झाल्यानंतर थोडा प्रॉब्लेम पण आला, काही गोष्टींचा होत नव्हतं. मग थोडं अजून प्रॅक्टिस वाढवली. नंतर मेल आल्यानंतर स्पॉन्सरशिपचा एक जास्त लोड आला. स्पॉन्सरशिप भेटणार कसं, कारण की जास्त खर्च येऊ शकतो, खूप जास्त खर्च आहे. मग स्पॉन्सरशिप भेटणार कशी? मग स्पॉन्सरशिपसाठी थोडं फिरलो. तर भरपूर लोक असे का
स्पोर्ट म्हटल्यानंतर कोणी स्पॉन्सरशिप करत नाही. हम्म. प्रत्येकाच्या मोठ्या मोठ्या जयंती असतात, भरपूर कार्यक्रम असतात, त्यासाठी करता. पण स्पोर्ट म्हणजे भरपूर लोकांना असं आहे का स्पोर्ट म्हणजे फक्त टाइमपास आहे, पण यात आपण करिअर पण करू शकतो, त्यानंतर खूप काही गोष्टी करू शकतो. याच्याबद्दल अवेअरनेस कमी आहे. हो. तर त्यानंतर हळूहळू आमचे कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी पण मदत केली चांगली. तर खासदार साहेब आमचे राजे वाजे यांनी पण चांगली मदत केली. त्याच्यानंतर आमचे इथले विठ्ठल उगले माजी नगरसेवक, त्यांनी मला ह्या गोष्टीमध्ये दररोज प्रोत्साहन देत अजून पण ते प्रोत्साहन देतात का मी हे करतो, मी ते करतो. त्यांच्याकडून खूप प्रयत्न करता येते, कारण की त्यांना जे आमचे नगरसेवक आहे, पण मला असं वाटतं की त्यांनी सिन्नरसाठी आमदारकीचं पद घ्यावं, कारण की स्पोर्टसाठी विठ्ठलराजे उगले साहेब खूप मदत करतात मला. कारण त्यांच्यासारखे जर आमच्या सिन्नरला आमदार आले तर सिन्नर तालुका स्पोर्ट्ससाठी खूप पुढे जाईल. त्यानंतर आमचे एक क्रीडा शिक्षक पण आहे शाळेत मी, आमचे सर अक्षरशः लहान मुलं पण मदत करताय. पहिली दुसरी सर आमच्याकडून जेवढं होईल तेवढं करतो. नंतर आमच्या मॅडम पण जेजुकर मॅडम यांच्याकडून खूप प्रयत्न चालू आहे. एक सामूहिक प्रयत्न चालू आहे पूर्ण करण्यासाठी. आमचे लहान मुलं, त्याच्यानंतर आमच्या शाळेचे मुलं खूप मदत करताय ह्या गोष्टीसाठी. आणि हा जो प्लॅन आहे हा कसा असणार आहे आणि काय काय तयारी यासाठी करावं लागली? आता ह्या प्लॅनसाठी आपल्याला एक डॉक्टरची गरज आहे कंटिन्यू. त्यानंतर आपली जर्नी ही घरापासून चालू होणार आहे. आपल्याला कंटिन्यू गाडी सोबत लागणार आहे आणि एक फिजिओलॉजिस्ट लागणार आहे आणि बाकी 2-3 सपोर्टर. हो, सपोर्टर लागणार आहे. त्यानंतर त्यांना कंटिन्यू ब्लॉग पण टाकावं लागतं आपल्याला. त्यांना अपडेट दररोजचे अपडेट टाकावं, रेग्युलर अपडेट द्यावं लागतं. त्या अपडेटसाठी पण आपण 2 मित्र घेतलेले. त्याच्यानंतर गाडी चालवण्यासाठी 2 मित्र पण आहे आपले आणि एक फिजिओ डॉक्टर पण आहे आपल्यासोबत. फिजिओ डॉक्टर पण तुषार डॉक्टर म्हणून आहे आपल्या सिन्नरला. त्यांनी पण चांगलं सहकार्य केलंय. त्यांचं एकच म्हणणं आहे, मला तर काहीच नको तुझ्याकडून, पण तू फक्त रेकॉर्ड कर. त्यांचा एवढा सपोर्ट आहे आपल्याला. तर आता आपण 1 मेला जर्नी चालू करणार आहे सिन्नरपासून. तर आपण प्रवास पहिले गाडीने करणार आहे. आपण हा प्रवास आपला इथून तर श्रीनगर काश्मीरपर्यंत हा प्रवास राहणार आहे आपला. खरं तर आपण 19 फेब्रुवारी शिवजयंती दिवशी चालू करणार होतो, पण काही कारणास्तव स्पॉन्सरशिपची कमी आल्यास कारणास्तव आपण पुढे ढकलली. टोटल किती खर्च तुम्ही एक अनुमान लावू शकतो की 30-40 दिवसाचा खर्च किती येणार आहे? 30-40 दिवसाचा टोटल खर्च आपल्याला पूर्ण गाडी धरला, आपलं सोबतचे फिजिओ आहे, त्यानंतर मित्र आहे, सर्वांचा खर्च जर आपण धरला एक, तर आपल्याला टोटल 10 लाखापर्यंत खर्च येतो. 10 ते 12 लाख रुपये. कारण की दररोजचं त्यांचं खाणं पिणं पण, कारण की आणि मला पण खूप प्रॉब्लेम येणार आहे. शूज पण चांगले लागणार आहे, त्याच्यानंतर प्रोटीन पण चांगले लागणार आहे. कारण की शूजच 3 लाखाचे शूजच झाले पूर्ण ओरिजिनल, पूर्ण सिरीज मध्ये. हो, कारण की पूर्ण आपण ओरिजिनल शूज वापरणार आहे. कारण की कॉफी वापरून आपले इंजुरी जास्त येईल, त्याच्यामुळे आपण पूर्ण ओरिजिनल शूज वापरतोय. म्हणजे एकूण खर्च खूप जास्त होणार आहे. पण झाल्यानंतर माझं एक टार्गेट की आतापर्यंत अर्जुन पुरस्कार आपल्या महाराष्ट्रात खूप कमी भेटलेले. कारण की एक माझं हाय टार्गेट की आपल्याला अर्जुन पुरस्कार मिळावा, एक महाराष्ट्राचं एक नाव पण चांगलं पदावर जाईल. कारण की हरियाणा पंजाब या साईडचे खेळाडू खूप आहे, यांना अर्जुन पुरस्कार हे भरपूर पुरस्कार भेटत आहे खेळाडूंना या क्षेत्रामध्ये. कारण क्रीडा क्षेत्रामध्ये हरियाणा पंजाब, कारण की त्या साईडची सरकार त्यांना मदत करण्यासाठी खूप प्रयत्न करते. कारण की ती सरकार जर आपल्या महाराष्ट्रात जर तशी सरकार आली, आपल्या सरकारने जर तसा सपोर्ट केला, तर हरियाणा पंजाब हे आपल्या पुढं काहीच नाही सर. कारण की आपल्या डेलीचे हरियाणा पंजाबचे मुलं आपल्या नाशिकमध्ये येऊन प्रॅक्टिस करतात सर. कारण की नाशिकमध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे. जो विद्यार्थी आपला खेळाडू नाशिकमधून पुढे गेला आहे, तर त्याला आत्तापर्यंत ऑल इंडियाला गोल्ड मेडल भेटलेलं आहे. कारण की तिकडचे विद्यार्थी येऊन आपल्या इथे ऍडमिशन टाकून इथून पुढे जात आहे. बरोबर. कारण की नाशिकमध्ये एवढी कॉम्पिटिशन, आपल्या महाराष्ट्र खूप कॉम्पिटिशन आहे, पण काही सपोर्टमुळे आपला महाराष्ट्र मागे राहतोय. नाही तर महाराष्ट्र पण हा खेळामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. बरोबर. आता जे ऑलिम्पिक झाले, तुम्ही ऑलिम्पिक साठी अप्लाय केलं होतं का? अप्लाय तर केलेलं नाही, पण केलेलं होतं. माझं नॅशनल चॅम्पियनशिप झालं त्यानंतर. पण ऑलिम्पिक खेळणं म्हणजे सर खर्च खूप आहे. आपली सरकार खर्च नंतर देतात, म्हणजे एकदा खेळाडू झाल्यानंतर सर्व मदत करतात, पण त्याआधी आपल्याला स्वतः करणं हे. आपली आर्थिक परिस्थिती एवढी नाही की आपण करू शकतो. त्यामुळं थोडं ऑलिम्पिकचं तर थोडं माझं स्वप्न मागं राहिलं. त्यानंतर मग थोडं गिनीज बुकचं थोडं मी मनावर घेतलं. म्हटलं नाही, ऑलिम्पिकचं आपलं गिनीज बुकचं तरी आपण करू शकतो. ते तर आपल्या हातात आहे. हो, ते तर आपल्या हातात आहे. त्यानंतर प्रॅक्टिस चालू केली. आता प्रॅक्टिस पण चालू आहे कंटिन्यू डेली. आता जी प्रॅक्टिसचं सेशन आहे ते कसं असतं तुमचं? आता डेली प्रॅक्टिसचं सेशन माझं असं सकाळी 5 वाजता चालू करतो मी, कारण की मला जॉब पण असतो.
तसं 5 ते 8 वाजेपर्यंत मी माझं वर्कआउट करतो. आता शक्यतो एवढं शेड्यूल घेत नाही मी, कारण की मला तिथं 130 ते 140 किलोमीटर पर डे पळायचं आहे. एका दिवसात एवढं पळायचं मला, कारण की एवढं मला शक्य नाही. जॉब पण करणं महत्त्वाचं आहे, कारण की जॉब पण महत्त्वाचं आहे. तर मी इथं थोडं 20 किलोमीटर 35 किलोमीटर हे रूट मी फास्ट घेतोय, कारण की मला तिथं 1 किलोमीटर मला हे 8 मिनिटात पळायचं आहे. पण इथं मी 1 किलोमीटर हे 5 मिनिटात पळतोय. अच्छा. कारण की इथं मी स्टॅमिना पण कव्हर करून घेतोय, स्ट्रेन पॉवर पण कव्हर करून घेतोय. मला माहिती मी करू शकतो ते, पण मला कंटिन्यू पळू शकत नाही, कारण की कंटिन्यू पळलं तर जॉबला जाणं शक्य नाही होणार माझं. कारण की 20 तास पळायचं म्हटल्यावर रोज 20 तास दररोज 20 तास पळायचं आणि 4 तास झोपायचं आहे. तर मग नंतर माझं 8 वाजेपर्यंत वर्कआउट चालतं. 8 नंतर थोडा रेस्ट केलं, प्रोटीन डाएट घेतल्यानंतर थोडं शाळेचा जॉब असतो, स्पोर्ट टीचर मी आहे. मग शाळेमध्ये माझी 11 वाजता शाळा असते, 11 ते 5 वाजेपर्यंत. त्यात पूर्ण मुलांना भरपूर गायडन्स करत असतो मी, स्पोर्टमध्ये तुम्ही घ्या. पण एक असं वाटतं की आमच्या शाळेचा आता प्रोत्साहन पण खूप वाढलं आहे सिन्नर तालुक्यामध्ये, की स्पोर्टमध्ये तुम्ही करा. मॅडमचा पण खूप सपोर्ट आहे, आमच्या मुख्याध्यापिका मॅडमचा, शिक्षकांचा पण खूप सपोर्ट आहे. पण पालक मुलांना थोडं स्पोर्टपासून हे करताय. पालकांना सगळ्यांना वाटतं की माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर, पण स्पोर्टमध्ये खूप आहे. तुम्ही आता जर स्कूल गेम जर खेळले तर तुम्ही डिग्री घ्यायला तर तुमचे 4-5 वर्ष जात आहे. तुम्ही 3 वर्ष जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पुढे MPSCला पण फायदा आहे. स्टेट खेळल्यानंतर त्यांच्या सुविधा जास्त असतात, फॅसिलिटी जास्त आहेत त्यांना. त्याच्यानंतर त्यांना थोडा कोटा पण वेगळा असतो, एक पोलीसचा पण आला, स्पोर्ट्स कोटा असतोय. पण ते जर नाही केलं तर खूप पुढं विद्यार्थी जातील. माझ्या पालकांनी तर एवढं केलं नाही, पण पालकांना ज्यावेळेस कळालं का स्पोर्टमध्ये खूप काही आहे, मी स्वतः तर एकटाच प्रॅक्टिस करायचो. नंतर गल्लीतले ते सांगायचे पप्पांना मम्मीला का तुमचा मुलगा पळतोय, हे करतोय. कंटिन्यू माझी प्रॅक्टिस पहिल्यापासून ज्यावेळेस मला कळालं त्यावेळेसपासून माझी 3 टाईम प्रॅक्टिस करायचो मी. ज्यावेळेस अक्षरशः प्रॅक्टिस करायची इच्छा नव्हती त्यावेळेस सुद्धा प्रॅक्टिस करायचो मी. बरोबर. खूप मेहनत केली या जर्नीसाठी आता. हां. आणि जो 24 तासाचा जो दिवसाचा शेड्यूल राहणार आहे तो कसा राहणार आहे? 24 तासाचा सकाळीच मी माझा असा आता काश्मीरपासून तर दिल्लीपर्यंत आपण क्लायमेटवर चालणार आहे. आता तिकडचं क्लायमेट तर थोडं पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आपल्याला तिकडं काही प्रॉब्लेम नाही. पण दिल्लीपासून पुढं आपल्याला थोडं ऊन वारा पाऊस याचं थोडं ऊन वाराच याचं जास्त हे करावं लागेल. मग त्यावेळेस आपण 12 ते 4 वाजेपर्यंत रेस्ट करणार आहे, आणि जेवढं आपल्याला अंधारात जेवढं कव्हर करता येईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करणार आहे तो. अच्छा. रात्रीचा जास्त प्रवास जेणेकरून हिटचा प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. त्या हिशोबाने. आणि फक्त 4 तास रोज आराम? हो, 4 तास. जर 4 तास जर नाही जो आराम घेतला, जास्त घेतला, तर आपलं किलोमीटर टार्गेट वाढून जाईल. कारण की माझं टार्गेट असं आहे, एकाने केलेलं आहे त्यांचं 45 दिवसाचं आहे, माझं असं टार्गेट आहे 30 दिवसात करून कंप्लीट करून हा वर्ल्ड रेकॉर्ड असा करायचा कोणी तोडू शकत नाही, त्या हिशोबाने करायचंय. अच्छा. आणि पॉसिबिलिटीज किती वाटतंय की 30 दिवसात होऊन जाईल? कारण की माझ्या प्रॅक्टिसमुळे तर मला वाटतंय, नाही जरी झालं तर माझं थोडं मोटिवेशन काही गोष्टींमुळे मला भरपूर जणांनी काही गोष्टी लायकी काढली, हे काढली, त्या गोष्टीमुळे माझं थोडं आहे की मला हे 30 दिवसात मला करायचं, त्यांना करून दाखवायचं काहीतरी, त्या हिशोबाने. आणि आता जे जुनं वर्ल्ड रेकॉर्ड आहे काश्मीर टू कन्याकुमारी ते किती दिवसाचं आहे? ते 45 दिवसाचं आहे. 45 दिवसाचं आहे. म्हणजे डायरेक्ट 15 दिवसाचा गॅप भरून काढणार आहे. हा, म्हणजे तोडणं थोडं इम्पॉसिबलच होऊन जाईल. आता आय गेस कोणीतरी इन्फ्लुएन्सरने केलं होतं ना, सायकलीवरती केले, आपले नाशिकचे महाले सर म्हणून त्यांनी सायकलीवर केले, 8 दिवसात केलेले. 8 दिवसात काश्मीर टू कन्याकुमारी? काश्मीर ते कन्याकुमारी. सायकलवर खूप इझी होऊन जातं. हो, सायकलवरती होतं, पण इथं कंटिन्यू पळायचंय, कारण की माइंड पण खूप स्टेबल ठेवावा लागतो काही गोष्टी, कारण की आपण 1 तास सुद्धा चालू शकत नाही. खूप माइंड म्हणजे सेट करून जावं लागतं आपल्याला. ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करतो मला पहिल्यांदा माइंड सेट करायला 15 मिनिटं लागतं. माइंड सेट केल्यानंतर पळू शकतो, कारण की असं पळणं थोडं इम्पॉसिबल आहे. कारण की आपल्याला कंटिन्यू प्लेस पण आपल्याला पर किलोमीटरला आपली प्लेस पण कंटिन्यू जायला पाहिजे, 6 मिनिटाचं जायला किंवा 5 मिनिटाचं जायला पाहिजे, तसं आपलं कंटिन्यू ते चाललं पाहिजे. जर आपण पहिल्यांदा 4 मिनिटात पळवलं तर आपली बॉडी थोडी साथ देणार नाही आपल्याला, थोडं हळूहळू आणि एक तर आपल्याला सेम प्लेस करावं लागते, चालवावं लागते. रेग्युलर कन्सिस्टंटली एका स्पीडने पळावं लागतं. हो, एका स्पीडने पळावं लागतं. देन आफ्टर मग बॉडी जास्त रिस्पॉन्स चांगली करते. अजून एक क्वेश्चन असा होता की जे रेग्युलर आपले स्पोर्ट्स केले जातात शालेय स्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय स्तरावरती, तर त्याच्यात कोणते चेंजेस आणायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतात? चेंजेस तर असे केले पाहिजेत, मुलांना तर एक स्पोर्ट म्हणजे ही लहानपणापासून पाहिजे सवय. त्यांना लहानपणापासून जर प्रॉपर गायडन्स भेटला, ते पण एक महत्त्वाचं आहे. गायडन्स कमी पडतो आपल्या महाराष्ट्रामध्ये.
गायडन्स जर प्रॉपर भेटला तर आपला खेळाडू खूप पुढे जाईल. आणि शाळेचा विषय असा आहे, कारण की मी एक स्पोर्ट टीचर आहे, मला खूप असे वाईट अनुभव आले. कारण की स्पोर्ट टीचर म्हणजे फक्त स्पोर्ट शिकवायचं पण सपोर्ट नाही करायचा, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की मला खूप असे अडथळे आले की तुम्ही स्पोर्ट घेताय पण काही गोष्टी अशा आहे, आता आमच्या शाळेत तर नाही असं, पण काही शाळेमध्ये मी खूप शिक्षकांचे अनुभव ऐकले की विद्यार्थ्यांना पण आवड आहे खूप खेळायची, त्यांच्या पालकांना पण आवड आहे खूप खेळायची, पण काही विद्यार्थी शिक्षकांमुळे मागे. बरोबर. खूप खेळाडू असे का शिक्षक त्यांना मागं ओढतात. पण माझं त्यांना एक आहे का विनंती की तुम्ही हे जर ओढलं तर पुढं मुलांची लाईफ खराब होती. कारण की माझ्या शाळेमध्ये मला स्पोर्ट नव्हतं, त्यामुळे मला जे आत्ता ते माझं 2 वर्ष पहिले कंप्लीट व्हायला पाहिजे ते आत्ता माझं होतंय. कारण की माझे 2 ते 3 वर्ष वाया गेले त्या गोष्टी. बरोबर. कारण की विद्यार्थी हा शाळेतूनच घडतो, कॉलेजला गेल्यानंतर त्याचा सर्टिफिकेटचा काहीच फायदा नाही. शालेय गेमला खूप महत्त्व आहे. अच्छा. जर शालेय गेममध्ये जर शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, आता आमचे मुख्याध्यापक तर खूप सपोर्ट करताय, त्यानंतर आमच्या मुख्याध्यापकांनी ग्राउंडला पण खूप सहायता केली, त्याच्यानंतर मॅट पण आणायचे थोडं हे करताय. स्पोर्टमध्ये ज्यावेळेस आमच्या मॅडमला ज्या गोष्टी कळाल्या तर मॅडमने खूप सपोर्ट केला. जर प्रत्येक शाळेमध्ये जर असं हे केला तर खूप पुढे जायची, मुलांना चान्स भेटेल. आता चायनासारखा देश आहे, चायनासारख्या देशामध्ये कसं आहे का त्यांना लहानपणापासून एक त्यांच्या स्पोर्ट इंडस्ट्री आहे, तर ते मुलं प्रत्येक शाळेमधून सिलेक्ट करता आणि त्या स्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये त्यांना नेता. जर एखाद्याचा इव्हेंट आहे फुटबॉल तर त्याचं फुटबॉलचे कोच वेगळे त्याला, तर त्यांच्या घरच्यांना ते एक पेन्शन टाईप आपण स्पॉन्सरशिप आपण एक विद्यार्थ्यांना देतात, तर ते त्यांचा मुलगा एक आपला देशासाठी घेऊन टाकता आणि मुलांना, पालकांना एक महिन्याला पेमेंट चालू करता का तुमचा विद्यार्थी आमच्याकडे राहील आणि तुम्हाला हा पेमेंट चालू. जर ही जर सुविधा आपल्या सरकार तर एवढं करू शकत नाही, पण आपल्या सरकारने जर आपल्याला मुलांना पुढे नेण्यासाठी स्पॉन्सरशिप जर केली, मुलांना लागता शूज, त्यानंतर प्रॉपर गाईडन्स, ह्या गोष्टी जर भेटल्या तर खरंच पुढं तर देखील पोरांना बराचसं सहाय्य भेटून हो, खूप सहायता भेटेल मुलांना. आणि सहायताच गरजेची आहे, सहायताच गरजेची आहे. तुम्हाला आता रनिंग सोडून दुसरा कोणता खेळ आवडतो? क्रिकेट आवडतो? रनिंग सोडून क्रिकेट पण आवडतो मला, त्यानंतर हँडबॉल पण आवडतो मला. पण सर एक असं आहे का खेळ खूप आवडतो मला, ग्रुप खेळ खूप आवडतं. पण ग्रुप खेळमध्ये सर मी हँडबॉल पण खेळलोय, डॉजबॉल पण खेळलोय, त्याच्यानंतर कबड्डी पण खेळलोय, खो खो पण खेळलोय. पण सर ग्रुप खेळचं असं आहे, पॉलिटिक्स पॉवर, ज्याच्यात पैसा तो पुढं. कबड्डीमध्ये पण सर कोटी कोटी रुपये घेतात आजच्या कंडिशनला, म्हणजे गरीब मुलं पुढे जाऊ शकत नाही सर. इथं ज्याच्या पैसे तोच पुढे जाऊ शकतो, गेला तर एखादा ओळखी पाळखी त्या हिशोबाने जातो. पण गरीब मुलाचं स्पोर्टमध्ये करिअर करणं म्हणजे खूप अवघड. करिअर करणं म्हणजे एक शेवटचा पर्याय म्हणून निवडला मी ॲथलेटिक्स. जर आपण पोहतोय, समोरच्यांना दिसतंय हा पळू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो. कारण की ग्रुप गेमचं कसं असं सिलेक्शन ट्रायलवरती असतं. बरोबर. सिलेक्शन ट्रायलचं असं आता मला एक डॉजबॉल म्हणून खेळ होता, तर त्याचं मला नॅशनलला बोलवलं होतं. तर माझं सिलेक्शन पण झालं होतं, सर्व झालं होतं नाशिकमध्येच. तर मला त्यावेळेस मला 10,000 रुपये मागितले ते 2016ला. पण एवढी परिस्थिती नव्हती आणि त्या गेमला मान्यता पण नव्हती, त्यामुळं तो गेम मी काही खेळू शकलो नाही. अच्छा. नाही, हा प्रश्न असा होता की आता करंटली IPL येत आहे म्हणून विचारलं मी की क्रिकेट आवडतं का? जर आवडतं तर मग IPL ची कोणती टीम आवडते? IPL ची एक आमचा चांगलाच खेळाडू मोटिवेशनसाठी आहे, महेंद्रसिंग धोनी. त्यांच्या पिक्चरमधून पण खूप मोटिवेशन भेटतं. त्यानंतर ते TCचं करताय, मी पण तेच करतोय. माझं तर आता फक्त ग्राउंड आणि लेखी बाकी. त्याच्यानंतर सिलेक्शन होण्याच्या बेतावर. हो, कारण की त्या पिक्चरमधून खूप काही गोष्टी शिकायला पण भेटल्या मला आणि त्यांच्याकडून मोटिवेशन पण भेटलं. मग माझं थोडं IPL मध्ये त्यांच्याकडून शिकायला काय भेटलं? ज्यावेळेस आपल्याबरोबर कोणीच नसतं त्यावेळेस कसं स्ट्रगल करायचं, लोक बोलतात आपण कसा कमबॅक कसा करायचा, त्या गोष्टी पण खूप शिकायसाठी भेटल्या. शांतता, संयमाने कसं बरोबर गोष्टी करून आणायच्या, या गोष्टी. हो, बेसिकली त्यांची एकच, आता माझे बी फेवरेटच आहे त्याच्यामुळे मला 2-3 गोष्टी माहिती आहेत. सो एक प्रोसेस असते कुठल्याही गोष्टीची, तू प्रोसेस एन्जॉय करा, प्रोसेसवर ट्रस्ट करा, रिझल्ट ऑटोमॅटिक येत आहे. असं ते प्रत्येक जिथेही त्यांच्या इंटरव्ह्यूज होता किंवा न्यूज रिपोर्टर्स आणि त्या गोष्टी होतात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचं एकच सेम उत्तर राहतं की प्रोसेस एन्जॉय करा. प्रोसेस जर एन्जॉय करायला शिकले का रिझल्ट ऑटोमॅटिक येतो. रिझल्टची नुसते रिझल्टचे स्वप्न पाहत बसू नका, प्रोसेसवर काम करा. बेसिकली जे कर्म करा, आपल्या गीतेमध्ये जसं सांगितलं गेले की कर्मावर विश्वास ठेवा, फळ ऑटोमॅटिक आपल्याला भेटणार आहे. सो फक्त त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आणि कर्म
कंटिन्युअसली करत भरपूर राहावं मुलं करतात की त्यांचं असं म्हणणं आहे, मी 1 वर्ष केला, 2 वर्ष केला, 3 वर्ष केला. पण आपल्यातला जगातला सर्वात वेगवान धावणारा खेळाडू हुसेन बोल्ट काहीतरी सेकंड कमी करण्यासाठी 9 वर्ष गेले त्याचे. बरोबर. तर तुम्हाला 2 वर्षात काय भेटणार आहे? ते सगळ्यात वेगवान धावणारा खेळाडू हुसेन बोल्ट, त्याला जर 9 वर्ष लागले, तुम्हाला 2 वर्षात काहीच भेटू शकत नाही. तुम्हाला डिग्री घ्यायला गेले तरी तुम्हाला जॉब पर्यंत तुम्हाला 5-6 वर्ष जातात. पण तुम्ही स्पोर्टकडून कसं काय अपेक्षा ठेवता का तुमचं 1 वर्षात किंवा 2 वर्षात करू शकता? आणि हुसेन बोल्ट बद्दल मी एक डॉक्युमेंटरी बघितलेली ऍक्च्युली. त्याच्यामध्ये असं सांगितलं की त्याचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे, बॉडीचा शेप आहे, तो रनिंगसाठी बनलाच नाही बनलेला. बिकॉज त्याचा जो मनका आहे तो थोडासा टिल्ट आहे, असा तिरपा, असा वाकडा आहे. प्लस त्याच्या पायाचाही काहीतरी प्रॉब्लेम, असं बरेच प्रॉब्लेम सांगितले की त्याचा बॉडीचा जो स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरने कोणी रनिंगच करू शकत नाही. तो जगातला सगळ्यात वेगवान धावणारा माणूस आहे. बरोबर आहे. कारण की शॉर्ट इव्हेंट म्हटलं का बॅक पेन जास्त येतो. ज्यावेळेस मला बॅक पेन आला, माझा पण L5चा मणक्यामध्ये नस दमल्या गेली होती. ज्यावेळेस ट्रिपल चेस मी असाच जोशमध्ये खेळायला गेलो, ज्यावेळेस थंडीमधून आलो सिन्नरवरून, माझी 7 वाजता रिपोर्टिंग मॅच होती. रिपोर्टिंग माझी 6:30ची होती, 7 वाजता माझी मॅच होती. ज्यावेळेस मी थंडीमध्ये, खूप थंडीमध्ये, डिसेंबरचा महिना होता, थंडीमध्ये आलो. ज्यावेळेस नाशिकला गाडीवरती आलो, त्यावेळेस पटकन दिवशी गाडी लावली. त्यानंतर इव्हेंट चालू होणार, 5 मिनिटं थांबलो, किट केलं. कारण कोणता पण इव्हेंट करण्यासाठी थोडं वॉर्मअप केलं पाहिजे, बॉडी हिट पाहिजे. मी काही केलं नाही. ज्यावेळेस रेस चालू झाली, थोडं डोक्यात वेगळंच टेन्शन, गणगण चालू. त्यानंतर ज्यावेळेस ट्रिपल जेपची जंप मारली, त्यानंतर माझा बॅक पेन झाला, L5 पण चिटकला गेला. त्यानंतर मला रेस सोडावं लागली. 2 ते 3 महिने मला ते त्रास देतं, अजून पण मला त्रास देतं. अजून पण डॉक्टरने मला सांगितले तू एवढं कंटिन्यू करू शकत नाही. मला ज्यावेळेस रात्रीचं झोपतो मी, त्यावेळेस मला पूर्ण बेल्ट लावून झोपावं लागतं. कारण की ती गादी भरायला अजून मला मी जेवढी रेस्ट पाहिजे तेवढी रेस्ट घेतलेली नाही. बरोबर. आता अजून पण माझा परवा दिवशी डॉक्टरचं म्हणणं असं आहे का तू ती रेस करू शकत नाही. पण माझ्या कॉन्फिडन्स आहे की मी हे करणार आणि करणारच, करून दाखवणार आहे. कारण की कमरेचा असा त्रास आहे का ज्यावेळेस आपण पळतो, अक्षरशः सर 1 किलोमीटर पळतो तर पूर्ण असं वाटतं का थांबून घ्यावं, कारण पूर्ण लोड कमरेवरती असतो पळताना, पूर्ण थांबून घेऊशी वाटतं. पण काही डोक्यात काही टार्गेट असल्यामुळं, काही गोष्टींचा टेन्शन असल्यामुळं मी ती गोष्ट कधी थांबवत नाही. लई मला माहिती 2 किलोमीटर 3 किलोमीटरपर्यंत त्रास देतो. त्यानंतर एकदा बॉडी गरम झाल्यानंतर मला कोणतीही इंजुरी येत नाही. पण पहिले वॉर्मअप आणि बॉडी गरम होणं खूप गरजेचं आहे. देन आफ्टर बॉडी मॅनेज करून घेते गोष्टी. लास्ट इयर जे हरियाणा साईडला जे प्रोटेस्ट झाले होते, रेसलर्स होते, सगळे कुस्तीपटू होते, जे ऑलिम्पिक खेळून आणले आहेत, ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत, त्यांनी प्रोटेस्ट केला होता. काहीतरी होतं त्यांचं, मला एक अजेंडा माहित नाही. त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं, की का असं सरकार असं का करते, किंवा राजकारण असं काय होतं स्पोर्टमध्ये की लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय? राजकारणाचा प्रॉब्लेम असा आहे की तुमच्यासारखी आता काही ओळखी पाळखी असल्या काही मोठ्या लोकांची, त्यांचं म्हणणं आहे का आमचा खेळाडू पुढं काढायचा. तर त्यासाठी राजकारण सर्वात जास्त कबड्डी आणि कुस्ती, रेसलर यामध्ये सर्वात जास्त राजकारणाचा प्रकार आहे. आता रनिंगमध्ये ॲथलेटिक्समध्ये तर करू शकत नाही, पण तरी पण होतं, क्रिकेटमध्ये होतं, पण रेसलरमध्ये सर्वात जास्त होतं. कारण की आता महाराष्ट्र केसरी झाले, त्याचे पण भरपूर व्हिडिओ बघितले आपण. आऊट नसताना, पॉईंट नसताना सुद्धा पॉईंट दिले. त्यानंतर कबड्डीमध्ये पण जास्त प्रमाणात. आता माझा एक मित्रच आहे, त्याला पण असाच प्रॉब्लेम आला, कारण तो प्रॅक्टिस पण, त्याचा फिटनेस पण, प्रॅक्टिस पण एवढी चांगली, पण तो राजकारणामुळे मागं राहिला. पॉलिटिक्स या गोष्टीमध्ये, पॉलिटिक्स जर नसली तर भारत सर्वात जास्त मेडल आणायची कॅपॅसिटी भारतात आहे. योग्य ठिकाणी पाहिजेत आपले. कारण की आता माझ्या बरोबरचे चांगले खेळाडू आहे, खूप चांगले खेळाडू आहे, पण त्यांना काही गोष्टीची स्पॉन्सरशिप नाही भेटली. राजकारणी लोकांनी थोडं मागं ओढलं, तर त्यामुळे आज ते कंपनीत जाता किंवा बांधकाम करता, भरपूर असे ज्यांचा तो व्यवसाय तो करताय. कारण की याच्यात राजकारण आल्यामुळं त्यांचा जे खेळाडू जे श्रीमंत आहे ते पुढे जातात, गरीब खेळाडू हे खूप मागं राहत आहे. आणि पॉलिटिक्स म्हटल्यानंतर ज्यांची सत्ता आहे ते काही पण करू शकतात. बरोबर नाही, आपण त्यांच्यावर केस करू शकत नाही, काहीच करू शकत. हा एक इश्यू. तसे आमच्या इथं सिन्नरची पॉलिटिक्सचं थोडं चांगलंच आहे, कारण की स्पोर्टमध्ये तर खूप चांगला प्रोत्साहन देत आहे. त्यानंतर आमचे पॉलिटिक्स म्हणल्यावर जास्त खेळामध्येच जास्त. त्यानंतर विठ्ठलराजे उगले, त्यानंतर उदयभाऊ सांगळे यांनी पण चांगला क्लब चालू केला एक सिन्नरमध्ये. तरुण मुलांना ऊर्जा देण्यासाठी एक कबड्डी, त्यानंतर त्यांनी एक सिन्नर श्री म्हणून एक चालू केलं आहे. त्यामध्ये पण त्यांनी चांगल्या प्रकारे मुलांना मॅट, त्याच्यानंतर जे साहित्य लागेल ते करतात. त्यानंतर आमच्या इथे एक चांगले नेतृत्व करणारे पंकज आप्पा मोरे यांनी पण खूप छान केले.
मुलांना कबड्डीसाठी मुलांना ग्राउंड पण उपलब्ध करून दिले. मुलांना ज्यावेळेस जायचं त्यावेळेस पण त्या मुलांना खर्च, अक्षरशः त्यांची स्वतःची गाडी पण ते देता, ड्रायव्हर पण देता, मुलांना नेणं आणणं सुद्धा सर्व ते करतात. कारण की ते एक खेळाडू आहे. खेळाडू फक्त खेळाडूला समजू शकतो, बाकी नाही कोणी समजू शकत. जो खेळाडू आहे, नेता असो, पॉलिटिक्समध्ये जरी असलात, पण खेळाडूची गरज खेळाडूच हे समजू शकतो, बाकी नाही कोणी समजू शकतो. रेसलचा विषय तर असा होता की माझ्या ऐकल्याप्रमाणे तिथली जी सरकार होती तर त्यांनी त्या मुलीवर नाही पण खूप मुलीवरती काही वाईट अत्याचार केले हे होता, पण जास्त प्रमाणावर व्हायला लागले. पण त्याच्यातून कसं असतं, भरपूर आता काही कोच पण असे असतात. अक्षर सर, आता रेसलमध्ये विषय आला आपला हा, का कोच पण काही मुलींवरती विचित्र गोष्टींचं हे करून, का तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, मी तुम्हाला पुढे नेतो. तसंच राजकारणामुळं त्या रेसलिंगमध्ये पण त्या मुलीवरती झालं. पण तिने आवाज उठवल्यामुळं आज तिला त्या गोष्टीमुळे तिला थांबावं लागलं रेसलिंगमधून. तिने बाहेर आली ती रेसलिंगमधून. तिला खूप त्या गोष्टीमध्ये संकट आले. पण रेसलिंगमध्ये पण आहे सर, प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या गोष्टी आहे. फक्त तिथं राजकारणी झाली, पण इथं काही कोच पण असे का आपल्या फायद्यासाठी खूप मुलींचं आयुष्य बर्बाद झाले सर या गोष्टींमुळे. चांगले खेळाडू आहे, पण काय होतं, आज मी पण एक कोच आहे, पण त्या गोष्टींमुळं माझ्यावर पण खूप म्हणजे घरच्यांचा, पालकांचा विश्वास नसतो. तसंच त्या गोष्टीवर तिचा झाला रेसलिंगचा. एकंदरीत जर बघायला गेलं तर मग मुलींसाठी स्पोर्ट्स सेफ आहे का नाही, हा क्वेश्चन मार्क आहे. हो, क्वेश्चन मार्क आहे, पण सेफ काही गोष्टींमुळं आहे पण नाही पण. कारण की प्रत्येकाला जो गुरु भेटतो तो कसा आहे त्यांच्यावर डिपेंड आहे. कारण की आपल्या फायद्यासाठी पाहता का त्यांच्या फायद्यासाठी. गुरुनी शक्यतो आपले मुलं घडवायला पाहिजेत, पण काही गोष्टींमुळं गुरूंचा पण हे होतो, चुका होता काही गोष्टीवरून. मग त्यामुळं एका कोचमुळं प्रत्येक जे चांगले कोच असतात त्यांचं पण नाव खराब होतं. पण शक्यतो माझं म्हणणं असं आहे सर, एक कोचचा विषय नाही, हे जे राजकारणी लोक आहे हे या गोष्टीमुळे येतात. पण ते इश्यू असं होतो का ते कोचवरती ढकललं जातं की तुमची चुकी आहे. आता जे हरियाणा झालं ते कोचवरती सर्व आलंय. कोचला पण त्याची जी पोझिशन होती त्याला सोडावं लागलं. त्यानंतर जी आपली एवढी भारी रेसलर होती सर, त्यांना पण तिला त्याच्यातून काही गोष्टीमुळं सोडावं लागलं. जर असं होत असल्यावर सर रेसलिंगमध्येच, तर ती एक खेळाडू आहे, तिला पण त्या गोष्टीतून दुसरा खेळ निवडावा लागेल. पण दुसरा खेळ पण निवडून काही फायदा नाही सर, कारण की प्रत्येक खेळामध्ये जर हे होत असलं, वरतून जर असं असलं तर खाली आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही किती पण खेळ बसला. रेसलिंगमध्ये काय, स्पोर्ट हा पूर्ण स्पोर्ट्स आहे. त्यात रेसलिंग असो, ॲथलेटिक्स असो, फुटबॉल असो, क्रिकेट असो, सर्व येतं त्याच्यामध्ये. आता काही दिवसात ॲथलेटिक्समध्ये पण क्रिकेट हा पण खेळ येणार आहे. हा, आता ऑलिम्पिकमध्ये पण तो पण चालू होणार आहे आणि इंडिया जिंकला. हो. आता जर बघायला गेलं तर इंडियामध्ये आपल्याला मोस्टली 2-3च खेळ बघायला मिळतात. एक झालं क्रिकेट, फुटबॉल झालं आणि कबड्डी झाली, आणि आता थोडंसं भालाफेक ते आपले गोल्ड मेडल आले त्याच्यामुळे थोडंसं प्रख्यात झालं. सो बऱ्याच लोकांना जे आपले, आणि जर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की म्हणजे हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे, तोच मला कुठे खेळताना मुलं दिसत नाही सर. आत्ताच्या कंडिशनला असं झालेलं आहे, एक मिल्खा सिंग पिक्चर आला होता सर. तर मिल्खा सिंगनी केलं, त्याचं भरपूर काम होतं मिल्खा सिंग सरांचं, तर त्यांनी भरपूर प्रकारे केलं. 400 मीटर आपला एक रेकॉर्ड केला होता. त्यानंतर मिल्खा सिंग नंतर आपले एक अविनाश साबळे आले, एक ते आर्मी ते, तर त्यांच्यामुळं ट्रिपल चेसला एक गती निर्माण झाली. आपला भारत कसं आहे आता, त्यानंतर नीरज चोपडा सर आले. नीरज चोपडा सरांचा भालाफेकमध्ये ते आल्यानंतर सर्व भालाफेक. आपलं इंडिया असं आहे का ज्यामध्ये हे चालू आहे, जास्त स्कोप त्याच्यात मध्ये जायला पाहता. पण तुमचा जो गेम आहे तो सोडू नका. तो सोडल्यामुळं तुमचा जो आहे तो पण जातो, तुम्ही ज्याच्या जाता तो पण जातो. जसं आपल्या भारतात फक्त मोजके गेम चालतात. त्यानंतर आता कार्तिक कुमार म्हणून एक खेळाडू आहे, त्यांनी 10 किलोमीटरचा रेकॉर्ड लॉक केला. त्यानंतर आपल्या नाशिकचे पण संजीवनी जाधव पण एक चांगली उत्कृष्ट खेळाडू आहे. त्या ताईंना मी एक चांगलं मोटिवेशन करतो त्यांच्याकडून, पण त्या पण चांगल्या रनिंगमध्ये आहे. तर असं आहे की जे फॉर्मला येतात म्हणजे ते जास्त फोकसला येतं गेम, मुलं त्याचीच प्रॅक्टिस करतात. आता क्रिकेटमध्ये मुलांना आवड आहे, खूप आवड आहे. प्रत्येक मुलाला वाटतं मी क्रिकेटमध्ये जावं, पण प्रत्येक मुलगा जाऊ शकत नाही. कारण की आपल्या टीममध्ये लईसले 11 प्लेयर असतात. लईसले 11 प्लेयर हे 16-17 वर्षाचं खेळत आहे. एक जण क्रिकेट खेळू शकतो, 15 वर्ष खेळू शकतो क्रिकेट.
पण ते 15 वर्ष ते बाकीची मुलं खूप वेटिंगला आहे ना. हा. आतापर्यंत काहीतरी लाखांनी मुलं वेटिंगला आहे क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रीय खेळ आपला हॉकी, हा राष्ट्रीय खेळ आहे, पण फक्त म्हणायला राष्ट्रीय खेळ झालाय. आपला राष्ट्रीय खेळ म्हणजे हा क्रिकेटच जास्त करून. मुलं आई वडील ज्यावेळेस मुलं ज्याला मला आता ज्यावेळेस मोठा होता फक्त हातात काय बॉल बॅट देतात, जर त्यांनी हॉकी स्टिक दिली तर आपला राष्ट्रीय खेळ सुद्धा पुढे येऊ शकतो. बरोबर. आता केनियासारखा देश आहे सर, केनियासारखा देश असा आहे खूप गरीब देश हा. तर त्या देशात सर आपल्या इथं कसं लहान मुलं ज्यावेळेस आपले लहान मुलं असतात ते क्रिकेट खेळतात. आपल्या इथं भारतात मुलांना सोडवायला आई जाती, वडील जाती, त्यानंतर नसलं कोणी तो व्हॅन लावता. तर त्या देशात सर मुलांना एकच पर्याय पळणं बास. त्या देशामध्ये कॉम्पिटिशन चालू असतं. आपल्या इथं जसं IPLच्या जसं टुर्नामेंट चालू होतं तर फक्त त्यांना एकच आहे इन्कम सोर्स, म्हणजे त्यांना एकच आहे की आपण रनिंग करणं आणि पैसे कमवणं बस. त्या देशामधून सर दरवर्षी नवीन नवीन खेळाडू एक फोकस लेत चालतो. आपले फक्त जे आहे तेच आपण फक्त नीरज चोपडाला हे करतो, पण नीरज चोपडासारखे आपल्या देशात खूप आहे. नीरज चोपडासारखे पण आहे, त्यानंतर शॉर्टपुटमध्ये पण खूप आहे सर, ॲथलेटिक्समध्ये पण खूप आहे, 200 मीटर 100 मीटर खूप आहे आपल्या खेळाडू. पण त्यांना जर सरकारने चांगला सपोर्ट केला तर पुढे जाऊ शकतात. बरोबर. आर्थिक सहाय्य केली तर खूप पुढे जाऊ शकतात. आपल्या देशाचे सर्वात आज आपला देश लोकसंख्येमध्ये खूप पुढे आहे, पण मेडल खूप महाग आहे सर. जर्मनीसारखा देश आपली पॅरिस ऑलिम्पिक झाली सर, जर्मनीसारखा देश आपल्या पुढे आहे, अमेरिका देश आपल्या पुढे आहे, त्याच्यानंतर चीन तर आपल्या खूप पुढे आहे. चीनची आपण फक्त लोकसंख्येची बराबरी करतोय सर. जर मेडलची बराबरी केली तर आपला देश कुठंच नाही. त्या आपला देश 165 माग आहे मेडलमध्ये, 165 नंबरला आपला देश मेडलमध्ये. आता पॅरिस ऑलिम्पिक झाले, त्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये एक पण गोल्ड मेडल नाही, एक पण मेडल नाही आले गोल्ड मेडलमध्ये. आपले एक जे मेडल होतं आपलं गोल्ड मेडल, यांची अपेक्षा होती आपल्याला की नीरज चोपडा कोण, पण ते मेडल यांना भेटलं, पाकिस्तानला भेटलं. तुमचा जो गेम फॉर्मॅट आहे ॲथलेटिक्स, याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत, कोणते कोणते गेम्स इन्क्लूड होतात? नाही, ॲथलेटिक्समध्ये म्हटलं तर ट्रॅक इव्हेंट जास्त करून 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, त्यानंतर लॉंग डिस्टन्स, क्रॉस कंट्री, स्विमिंग पण येतो, त्यानंतर रिले पण येतो, भालाफेक, गोळाफेक, ट्रिपल जम्प, लॉंग जम्प, असे भरपूर प्रकारचे खेळ आहेत. ते अजून असतात ते वेट जिम्नॅस्टिक वाले येतात काय ते वेगळे असतात. हातोडा फेक येतो, एक हॅमर थ्रो येतो, भरपूर प्रकारचे खेळ आहेत त्याच्यामध्ये. आणि ते बांबू उडी, जिम्नॅस्टिक मध्ये ते जे मॅटवर होता ते उड्या मारणं, ते जिम्नॅस्टिकचे प्रकार. हा, ते जिम्नॅस्टिकचे प्रकार. अच्छा. मधलं ॲथलेटिक्स वाल सारे बॉडी रिलेटेड आहे. हो, स्विमिंग झालं, रनिंग झालं, सायकलिंग. हो, सायकलिंग नाही येत, सायकलिंग पण येतो, सायकलिंग येतो, त्यानंतर अजून रिले येतो. हे सारे ॲथलेटिक्सचे गेम झाले ज्यामध्ये तुम्ही चांगलं जर केलं, आणि इंडिव्हिज्युअल गेम असल्यामुळे परफॉर्मन्स मॅटर करतो. आपण काय करतो त्याच्यावर समोरच्याला दिसतं, आणि जसं त्याच्यात काही गोष्टी हे करता येणार नाही आपल्याला, का पहिला नंबर आला तरी त्याला मागं टाकू शकत नाही, कारण की सर्व बघता की हा या मिनिटामध्ये आलाय, त्या मिनिटामध्ये आलाय. तर त्याच्यात ते थोडंसं राजकारण कमी होऊ शकतं. राजकारण करता येत नाही, कारण की त्यामध्ये फक्त करता येतं तर ते मॅरेथॉन मध्ये करता येतं, कारण की मॅरेथॉन मध्ये ज्या मुलांना प्रोटीनची गरज पडती, सप्लिमेंटची गरज पडती, तर ते अशी मुलं काय करतात की मॅरेथॉन खेळतात. मॅरेथॉन रेस असे असतात की त्यामध्ये मुलांना बक्षीस असतं पैशा व्यतिरिक्त, तर ती मुलं ते करतात. त्यामधून मुलांचा डाएटचा खर्च, शूजचा खर्च हा निघतो, पण त्यामध्ये खूप राजकारण होतं. जर आता नाशिकमध्ये आलो तर आमचीच मुलं पुढे जायला पाहिजे, मुंबईला गेलो तर आमचीच मुलं पुढे जायला पाहिजे, तर त्यासाठी काहीतरी गाडीवर बसवायचं, मग तुम्ही हे करायचं, मग त्याला पुढे न्यायचं, ह्या खूप गोष्टी. मी पण मॅरेथॉन पळलोय, ऍक्च्युली मी नाव नाही घेत, एक मॅरेथॉन मी पण पळलोय. मी शाळेत असताना बस सेम, म्हणजे मी तिथे 17 बक्षीस काढायचे, 17 नंबर काढायचे, आणि माझं असं होतं की मी 17 मध्ये येऊन लागेल, बिकॉज मी रोजची प्रॅक्टिस होती माझी 10 किलोमीटरची, आणि 5 किलोमीटरची मॅरेथॉन होती. आणि मी रोज गावाकडे असायचो, मी रोज 10 किलोमीटर सकाळी पळायचो, इकडून 5 किलोमीटर जायचो आणि रिटर्नचे 5 किलोमीटर, असं 10 किलोमीटरचा रोजचा राऊंड राहायचा माझा. मी म्हटलं 5 किलोमीटरची रनिंग आहे, मी सहज काढून घेईल. पळायला लागलो, स्टार्ट झाले मॅरेथॉन, पळायला लागलो. आम्ही फर्स्ट 10च्या आतच होतो, मी 10 मुलांच्या आतच होतो पहिल्या. नंतर दिसता गाडीवर बसून मुलं माझ्या पुढे जात आहे, म्हणजे मी एंड ऑफ द रेस घामाने ओला, माझ्या बुटाचे सॉक्स नाही पळले तरी घाम निघेल, एवढा ओला होता. आणि ज्याचा 1 नंबर 2 नंबर आलाय ते कोरडे खणखणीत, म्हणजे त्यांना एक घामाचा थेंब दिसत नाही. सो हा अनुभव माझ्या बरोबर झालाय. जे कष्टाचं फळ असेल सर, तो एक आनंद वेगळा, आणि जर तुम्ही फक्त नाव करण्यासाठी जाताय किंवा बसून जाताय, चिटिंग करून जाताय, तो आनंद वेगळा. ज्याचा आपण कष्टाचं करतो ना सर, तो मधून आनंद येतो. पण हे फुकटचं फक्त लोकांना वाटतं काही केलंय, दाखवण्यासाठी हा आनंद वेगळा, आणि आपला कष्टाचा आनंद वेगळा. हा आनंद जो कष्ट घेऊन करतो तो आनंद खूप वेगळा आहे.
ते बक्षीस मिळवणं पण खूप वेगळं आहे. बरोबर. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून, बरेचशा गोष्टी समजायला भेटल्या आणि तुम्ही जी जर्नी सुरू करणार आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची, आय होप तुम्ही ती पूर्ण कराल, कारण की पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आपण परत एकदा इथे बोलू, परत आपण पूर्ण जी जर्नीचा एक्सपिरियन्स आहे जो झालेला असेल तुमचा तो आपण डिस्कस करू. आय होप तुमचं जे काही अडीअडचणी असतील ते सॉल्व्ह होतील आणि 1 मे पासून तुम्ही सुरू करणार, तोपर्यंत आपला पॉडकास्ट पण लाईव्ह होऊनच जाईल. तर बरेच लोक इथून पण तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येतील अशी मी अपेक्षा बाळगतो. ज्यांना कोणाला देखील वाटतंय की अभिजित दादांना थोड्याफार सपोर्ट केला पाहिजे मानसिकरित्या किंवा आर्थिकरित्या, त्यांनी कमेंट करून किंवा खाली दिलेल्या मी त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इफ पॉसिबल झालं तर तुम्ही आर्थिक सहाय्य किंवा तुम्हाला जसं जमेल त्या प्रकारे त्यांना सहाय्य करू शकता. आणि त्यांचं जे चॅलेंज आहे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ते पूर्ण करण्यात तुम्ही पण हातभार लावू शकता. धन्यवाद दादा, तुम्ही आले. आपण नक्कीच भेटू पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही पूर्ण वर्ल्ड रेकॉर्ड बनवून याल तेव्हा. हो सर, लवकरच. चालेल. थँक्यू. धन्यवाद.